सतीश भोसले उर्फ खोक्याचा बीड पोलिसांनी घेतला ताबा। पोलीस आजच खोक्याला प्रयागराजमधून बीडमध्ये आणणार। पुण्यातील आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्यावर जादूटोणा करून हत्या। पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात बाप उघड। बीडमधील बाबुळवाडीचे सरपंच आणि धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण। मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल होताच शरणागती। राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता। जयंत पाटील जास्त काळ शरद पवारांसोबत राहणार नाहीत, अजित पवारांसोबत जातील। शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं विधान। आमदार महेंद्र थोरवेंच्या विरोधात अभिनेत्रीची पोलिसांमध्ये तक्रार। भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरी केल्याचा हेमांगीरावचा आरोप, तर हेमांगीरावचे आरोप थोरवेंनी फेटाळले। लोकशाही मराठीच्या वृत्ताची मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली दखल। दुधात भेसळ करणारे आणि बनावट पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार, शिरसाटांचा इशारा। तीव्र उन्हामुळे पंढरपूर जिल्ह्यातील विद्यार्थी हैराण। कडक उन्हामध्ये शाळेसाठी विद्यार्थ्यांची 2 किलोमीटर पायपीट। शाळेची वेळ बदला अन्यथा शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळं लावू, पालकांचा इशारा। पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया होणार। इम्पॉक्सी प्रक्रिया करण्याची पुरातत्व खात्याची सूचना। काही वारकरी संघटनांचा मात्र या प्रक्रियेला विरोध। कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम। संकासूर आणि गोमूचा नाच आकर्षण। मृदुंगाच्या तालावर गावागावात नमन आणि खेळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।